हॅलो, तुम्ही न्यूली प्रेग्नंट झालेले आहात का? नुकतीच प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली आहे. मी माझ्या ओ-पी-डीमध्ये येणाऱ्या कपल्सच्या अशा 10 चुका तुम्हाला आज सांगणार आहे, ज्या त्यांचं फाउंडेशन हलवून टाकू शकते. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये खूप कॉमनली कपल्स अशा चुका करतात आणि त्याबद्दल मी तुम्हाला आज सगळं काही सांगणार आहे आणि त्याचे सोल्युशन्स पण देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, फर्टिलिटी एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बारामती. तर प्रेग्नन्सी ही 3 ट्रायमेस्टरमध्ये डिवायडेड असते. फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे फर्स्ट 12 वीक्स. सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे अप टू 28 वीक्स 28 आठवड्यांपर्यंत आणि थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे शेवटचे जे 9व्या महिन्यापर्यंतचा जो पार्ट उरतो 28 टू 40 वीक्स याला आपण थर्ड ट्रायमेस्टर असं म्हणतो. मी फोर्थ ट्रायमेस्टर म्हणजेच पोस्ट पार्टम या फेज बद्दल सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. सो डू ट्यून इन. सो चूक नंबर 1 म्हणजे फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन न घेणे आणि न्यूट्रिशनकडे कम्प्लिटली इग्नोर करणे. तुम्हाला जर माहीतच नाही की तुम्ही प्रेग्नंट आहात आणि त्यामुळे जंक फूड घेताय तर इट्स ओके. बट इफ यू नो दॅट यू आर प्रेग्नंट आणि तुमचं फर्स्ट ट्रायमेस्टर चालू आहे, तर तुम्ही जंक फूड टाळलं पाहिजे. फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन घेतलंच पाहिजे. पहिले 3 महिने ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड डिफेक्ट्स हे कॉमन असतात आणि जर ते स्ट्रक्चरली फाउंडेशनच चुकीचं ठरलं, तर आपल्या बेबीला ॲनेनकेफॅली आणि असे धोकादायक काही अनॉमलीजसुद्धा नंतर आढळू शकतात. त्यामुळे फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन आणि तुमचं बॅलन्स्ड न्यूट्रिशियस डाएट हे खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड मोस्ट कॉमन चूक म्हणजे एव्हरीथिंग इज नॉर्मल असं समजणे. वेळेला डॉक्टरांकडे न जाणे, सप्लिमेंट्स न घेणे, पहिली सोनोग्राफी चुकवणे आणि रिलेटिव्सचा, आई-वडिलांचा किंवा सासू-सासऱ्यांचा सल्ला जास्त मानणे. तर असं नाही केलं पाहिजे. एव्हरीथिंग माईट लुक नॉर्मल, पण तुम्हाला ट्विन्स असू शकतात, तुम्हाला ट्रिपलेट्स असू शकतात आणि हे मी IVFच्या कपल्सला सुद्धा सांगते की खूप गोष्टी आहेत जे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटूनच समजतात. सो तुम्ही स्वतःचं डायग्नोसिस स्वतः नाही केलं पाहिजे. ओके? इस्पेशली जर तुम्हाला पोटात दुखत असेल, उलटी मळमळ होत असेल, ताप येत असेल, तरी तुम्ही इग्नोर नाही केलं पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. तुमचं पहिलं डॉक्टर व्हिजिट आणि तुमचं पहिलं अल्ट्रासाऊंड खूपच महत्त्वाचं आहे. जर आपण लेट सोनोग्राफी केली किंवा लेट डॉक्टरांकडे गेलो तर कुठली गोष्ट होऊ शकते. तुम्ही एक्टोपिक प्रेग्नन्सी मिस करू शकता. तुम्ही मिस्ड अबॉर्शन म्हणजे बाळाला ठोके आलेच नाहीत किंवा त्याची जी येण्याची वेळ होती त्या वेळानंतर तुम्ही गेला असाल तर त्याचे तर इम्पॉर्टंट माइलस्टोन्स तुम्ही मिस करू शकता. याच प्रकारे ट्विन प्रेग्नन्सी सुद्धा असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी योग्य प्रोजेस्ट्रॉन सपोर्ट नाही घेतला, डॉक्टरांचा सल्ला नाही घेतला, तरी सुद्धा ती गर्भधारणा राहण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. सो अशा प्रकारे तुम्हाला डॉक्टरांना नक्की भेटायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे की तुमच्या प्रेग्नन्सीचं लोकेशन काय. सो मिस्टेक नंबर 3, गुगल किंवा तुमच्या फ्रेंड्सच्या सल्ल्यावरती जास्त अवलंबून राहू नका. गुगल तुमच्या बॉडीकडे बघत नाहीये, तुम्हाला हात लावत नाहीये, तुमचं वजन चेक करू शकत नाहीये, तुमचं BP बघू शकत नाहीये. इट इज नॉट अ पर्सनलाइज अप्रोच. इट इज अ व्हेरी जेनरिक अप्रोच. म्हणजे त्या सगळ्या पॉप्युलेशनला असोसिएटेड तो डेटा देत असतो. त्यामुळे तुम्ही जर टाकलं की पेन किंवा व्हॉमिटिंग किंवा PV स्पॉटिंग, ब्लिडिंग, तर ते त्याच्यावरचे तुम्हाला सोल्युशन्स सांगेल किंवा एक लाईनमध्ये की तुमच्या जवळच्या गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेटा असं सांगेल. फ्रेंड्सला सांगितलं तर ते म्हटलं, अगं माझ्यासोबत असं झालं होतं, काही होत नाही, असू दे, उद्यापर्यंत पोट दुखायचं थांबेल. सो असं करायचं नाहीये. आपण एक्सपर्ट व्हायला जायचं नाहीये. त्या डॉक्टर्सकडे जाऊन भेटायचंय आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढे काम करायचंय. मिस्टेक नंबर 4, स्वतःच्या मनाने औषधं बंद करणे. इस्पेशली IVF पेशंट्समध्ये मी हे सांगते की तुम्हाला आम्ही इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन आणि काही हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ नये यासाठी सपोर्टसाठी आम्ही तुम्हाला मेडिकेशन देत असतो आणि त्याच्यानी प्रेग्नन्सी टिकण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे स्वतःच्या मनाने तुम्ही प्रोजेस्ट्रॉन किंवा इस्ट्राबेट टॅबलेट्स किंवा व्हिटॅमिन D3, फॉलिक ॲसिड, ॲस्पिरिनची टॅबलेट हे अजिबात बंद करायची नाही आहे. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही त्या बंद किंवा चालू केल्या पाहिजे. 5वी मिस्टेक म्हणजे चुकीची औषधं घेणे. आपल्याला OTC ड्रग्स म्हणजे ओव्हर द काउंटर आपल्याला पेन इन ॲब्डोमेन किंवा ॲसिडिटी किंवा कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी आपल्याला मेडिकलवाला एक गोळी देत असतो. सो कधीच असं करायचं नाही की न विचारता मी ही गोळी घेतली, ती गोळी घेतली. ती तुमच्या भ्रूणासाठी म्हणजे पहिल्या एम्ब्रिओ डेव्हलपमेंटसाठी घातक असू शकते आणि त्याच्याने सुद्धा मिसकॅरेजेस होऊ शकतात. सो चुकीचे मेडिकेशन घ्यायचे नाही आहे किंवा मेडिसिनचा डोस स्वतः नाही बदलायचे. स्पेशली थायरॉईड मेडिकेशन ज्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर प्रेग्नंट झालात तर माझ्याकडे येऊन डोस बदलून घ्या, तर ते न करता तोच डोस चालू ठेवला तरी सुद्धा बाळाला त्रास होऊ शकतो. 6वी खूपच महत्त्वाची तपासणी आणि इन अ वे ते आत्ताच नुकतं माझ्याकडे कपल येऊन गेलेलं आहे आणि त्यांनी ही मिस्टेक केलेली आहे की ते 14 वीक्सपर्यंत घरीच होते आणि त्यांनी 12 वीक्सला एक खूप महत्त्वाची चाचणी मिस केलेली आहे आणि ती म्हणजे डबल मार्कर, ओके, आणि NT स्कॅन, न्यूकल ट्रान्सलुसन्सी स्कॅन.
या 2 खूपच महत्त्वाच्या चाचण्या आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला बाळाला डाऊन सिंड्रोम आहे का हे चेक करता येतं. आणि असे बरेचसे जे कॉमन क्रोमोझोमल एरर्स आहेत, जे बाळाला असू शकतात, ते त्यांनी मिस केले आणि अनफॉर्च्युनेटली त्यांचे डबल मार्कर ला आम्ही पाठवल्यानंतर त्याच्यात हाय रिस्क आली आणि NIPTमध्ये NIPT वॉज द ओन्ली थिंग दॅट वी कुड डू. बाळाला डाऊन सिंड्रोम असं डिटेक्ट झालं. त्यानंतर आम्ही पेशंटला आता ॲम्निओसेंटेसिस ॲडवाईस केलेलं आहे. सो हे सगळं ऐकून तुम्ही घाबरून जाऊ नका. जस्ट आस्क युअर डॉक्टर की आम्ही डबल मार्कर आणि NIPT कधी करायचे ते तुम्हाला एक शेड्यूल बनवून देतील. 7वी मिस्टेक, तुमच्या पार्टनरला किंवा तुमच्या आसपासच्या एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही सेकंड हँड स्मोक घेत असाल, अल्कोहोल कन्झम्पशन नाही तर अल्कोहोल कुठल्याही प्रकारे एक्सपोजर असेल, तर ते सुद्धा तुम्ही टाळलं पाहिजे. या सगळ्यांनी बेबीजना स्ट्रक्चरल अनॉमलीज म्हणजे त्यांना व्यंग आढळू शकतात, तर हे तुम्ही नक्की टाळायचं आहे. मिस्टेक नंबर 8, जास्त चहा कॉफी पिणे, जंक फूड खाणे, मैद्याचे प्रॉडक्ट्स, बिस्किट्स हे सगळं खाणे. मला माहिती आहे की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये अन्न जात नसतं, आपल्याला खूप मळमळतं, त्यामुळे मग जंक फूडचे क्रेविंग्स होऊ शकतात, चहा कॉफी जास्त प्यावंसं वाटू शकतो, पण याचे सुद्धा एका डोसच्या पलीकडे खूप दुष्परिणाम आढळून आलेले आहेत. मिस्टेक नंबर 9 म्हणजे ओव्हर एक्सरसाइज किंवा अंडर एक्सरसाइज. ओके, सो बेड रेस्ट पण चांगलं नाही आहे आणि खूप जास्त व्यायाम, कठीण व्यायाम करणं सुद्धा चांगलं नाही आहे प्रेग्नन्सीसाठी. माझ्याकडे ॲक्च्युली बेड रेस्ट करणारे किंवा प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी व्यायाम टाळणारे पेशंट्स जास्त येतात आणि त्यांना असं वाटतं की व्यायाम केल्याने प्रेग्नन्सी राहत नाही. सो ती पण एक चुकीची धारणा आहे. तुम्ही डेफिनेटली एक्सरसाइज करा, पण लिमिट आणि मॉडरेटली एक्सरसाइज करा आणि खूप जास्त बेड रेस्ट पण घ्यायचं नाही. हे सुद्धा तुमच्या प्रेग्नन्सीसाठी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये घातक ठरू शकतं. 10वा पॉईंट, स्लीप, हॉर्मोनल इम्बॅलन्स, एन्झायटी, डिप्रेशन असे काही महत्त्वाचे सिम्पटम्सला इग्नोर करणे, ही पण एक खूप मोठी 10वी मिस्टेक मी तुम्हाला सांगू इच्छिते. माझ्याकडे असे कपल्स आलेले आहेत ज्यांना झोप लागत नाही, रात्रभर ते काम करतात आणि मग ते लँड अप इन मिसकॅरेजेस. सो हे असं नाही झालं पाहिजे. जर तुम्हाला असे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही डेफिनेटली त्याची दखल घेतली गेली पाहिजे. याच्यामागे खूप मोठं सायन्स आहे. याच्यावरती संशोधन झालेलं आहे की तुम्ही जर चांगलं झोपलात, तुमचे कॉर्टिसोल लेवल्स चांगले असले, तर तुमचं फर्स्ट ट्रायमेस्टरमधला थायरॉईड आणि बाकीचे हॉर्मोन्ससुद्धा चांगले राहतात, बाळासाठी पोषक असतात आणि ते बाळ डेफिनेटली रुजून त्याचं एक हेल्दी बेबी डिलिव्हर होतं. सो ऑल द व्हेरी बेस्ट. हे माझे काही फाउंडेशनल 10 अवॉइड दीज मिस्टेक टिप्स होते आणि डेफिनेटली ह्यात ते काही टिप्स तुम्ही फॉलो करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला याच्याने काही फरक पडला आहे का आणि ह्यात किती चुका तुम्ही स्वतः पण करत होता ह्याच्याबद्दल पण मला नक्की कळवाल. आणि एका न्यूली प्रेग्नंट पेशंटबरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.